नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची नवीन जाहिरात निघालेली आहे. आणि मित्रांनो, तब्बल 2795 जागांसाठी ही जाहिरात आहे. मोठी जाहिरात आहे मित्रांनो. आणि पशुधन विकास अधिकारी या पदासाठी ही जाहिरात आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ. तर मित्रांनो, गट अचं हे पद आहे. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, अशा जाहिरातीकडे दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, अशा विविध प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हता असतात, तर त्याच्या मित्रांनो सरळ सेवेने MPSC जागा भरत असतं. आणि मित्रांनो, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नसते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या ज्या जाहिराती विविध निघत असतात, तर तेही आपले चॅनल कव्हर करत असतात. तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर पहा, उपलब्ध पदसंख्या किती आहे. तर तब्बल जागाची आहे तर 2795 आहेत. आणि येथे प्रवर्गानुसार अनुसूचित जातीसाठी 376 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 196 जागा आहेत. तर विमुक्त जाती अ साठी 79 जागा आहेत. भटक्या जमाती ब साठी 68 जागा आहेत. भटक्या जमाती क साठी 93 जागा आहेत. भटक्या जमाती ड साठी 63 जागा आहेत. इतर मागासवर्गासाठी 535 जागा आहेत. तर विशेष मागास प्रवर्गासाठी 54 जागा आहेत. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांच्यासाठी मित्रांनो 280 जागा आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 282 जागा आहेत. एकूण आरक्षण जे आहे ते 2026 पदांसाठी आहे. आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 769 जागा आहेत. अशा एकूण जागा मित्रांनो 2795 जागा आहेत. मोठी मित्रांनो जाहिरात आहे ही. आणि मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला निवड प्रक्रिया कशी होणार आहे, सरळ सेवेने होणार आहे मित्रांनो याची निवड प्रक्रिया, तेही आपण पाहणार आहोत. तर त्याची पद्धत काय असेल हे देखील आपण पाहणार आहोत. यासाठी परीक्षा शुल्क काय राहणार आहे, तर सर्व आपण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 29 एप्रिल 2025 असेल. आणि लास्ट जी डेट आहे फॉर्म भरायची तर 19 मे 2025 आहे. तर मित्रांनो, लास्ट डेट दिलेली आहे 19 मे 2025. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशा जाहिरातीचं नवीन जाहिरातीचं MPSCचे निघत असतात, तर सरळ सेवेच्या मित्रांनो निघत असतात. तर त्याचंही नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला आपल्या ही जर पूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल आणि दुसरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तेथे तुम्हाला माहिती भेटेल आणि ही PDF देखील भेटेल. तर पहा मित्रांनो, नंतरचे जे आहे वेतन श्रेणी, तर अतिशय मित्रांनो चांगली वेतन श्रेणी आहे. 56,100 रुपये, 56,100 ते रुपये 1,77,500 अधिक नियमानुसार अन्य भत्ते. तर मित्रांनो, इतकी पेमेंट या मित्रांनो याच्यासाठी आहे. गट अचं म्हणजे क्लास 1चं हे पद आहे. तर यासाठी पात्रता काय लागणार आहे, तर भारतीय नागरिकत्व लागणार आहे या पदासाठी. आणि मित्रांनो, वयोमर्यादा, तर वयोमर्यादा पहा प्रत्येकासाठी काय आहे, तर 1 ऑगस्ट 2025 रोजी मित्रांनो वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक आहे 1 ऑगस्ट 2025. आणि किमान जे वय आहे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक सर्वांसाठी 18 वर्ष किमान वय आहे. आणि कमाल वयोमर्यादा पहा, अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वयोमर्यादा आहे. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. तर मित्रांनो, प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी पहा कमाल वयोमर्यादा, अराखीवसाठी आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे सेम. तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल. तर दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही. तर शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे या पदासाठी, तर पासेस बॅचलर्स डिग्री इन वेटरनरी सायन्स और वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी. तर मित्रांनो, ही शैक्षणिक अर्हता याच्यासाठी लागणार आहे. तर ही जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता. तर भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता. तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांकाबद्दल इथे माहिती आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे.
तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. जर मित्रांनो अर्जाची संख्या जर जास्त आली तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि अर्जाची कमी जर संख्या जर आली तर तुमची थेट मुलाखत घेतली जाईल. तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षा मित्रांनो घेण्याची जर निश्चित जर झाली तर तुम्हाला अभ्यासक्रम तर मित्रांनो इथे दिलेला आहे. चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. जर चाळणी परीक्षेची घेण्याची जर निश्चित जर झाले तर तुम्हाला अभ्यासक्रम कसा असेल, परीक्षा कशी असेल, परीक्षेचे माध्यम कसे असेल तर हे मित्रांनो संकेतस्थळावर भेटेल. तर मित्रांनो ते आपण कव्हर केलं जाईल तेही. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर चाळणी परीक्षा घेण्याचे जर निश्चित जर झाले तर मित्रांनो तुमचे मुलाखतीचे गुण आणि चाळणी परीक्षेचे गुण एकत्ररित्या विचारात घेतले जातील आणि तुमचा मेरिट लागेल. आणि जर मित्रांनो चाळणी परीक्षा झाली नसेल तर थेट तुमची मुलाखतीच्या गुणांच्या आधारे तुमची निवड करण्यात येईल. तर मुलाखतीमध्ये तुम्हाला किमान जे वय लागणार आहे 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारसीसाठी विचार केला जाईल. तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती MPSCची प्रोफाईल तयार करायची आहे आणि हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील. तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे आणि मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता, जी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आहे तेही तुम्हाला लागेल. तर सर्वसाधारण अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. तर परीक्षा शुल्क अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये फीस आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग रुपये यांच्यासाठी 294 रुपये फीस असेल. तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे आणि परीक्षा शुल्काचा भरणा मित्रांनो खालील पद्धतीने करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने. तर सेवा प्रवेश अर्थी तर मित्रांनो इथे सेवा प्रवेशोत्तर शर्ती येथे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो चांगली जाहिरात आहे, नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि मित्रांनो आत्ताच हे नोटिफिकेशन आलेलं आहे 25 एप्रिल 2025. तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक करा. धन्यवाद.